हॅलो फ्रेंड्स, मी आणि माझी मम्मी तुमच्या सर्वांचं स्वागत करीत आहोत अग्री स्वादमध्ये। आज आपण पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने रेस्टॉरंट स्टाईल मिक्स व्हेज कसं बनवायचं व त्यासाठी लागणारे साहित्य आपण पुढील प्रमाणे पाहूया। मिक्स व्हेजिटेबल बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे 4 टोमॅटो, 4 चिरलेले कांदे, एक पिवळी शिमला मिरची, एक लाल शिमला मिरची, एक हिरवी शिमला मिरची, बेबी कॉर्न, फ्लावर, वाटाणे, फरसबी, गाजर, 1 वाटी दही आणि 1 वाटी साय। आता सुक्या मसाल्यामध्ये आपण एक किचन किंग मसाला, आगरी मसाला, गरम मसाला, हळद, कसुरी मेथी, एव्हरेस्टचं लाल तिखट, मीठ, कांदा लसूण मसाला, काजूची कणी घेतली मी, तुम्ही इथे काजू पण घेऊ शकता। फोडणीसाठी तीळ, अख्खा मसाला, विलायची, दालचिनी, लवंग वगैरे, धनिया, लसूण, 4-5 हिरवी मिरची, अद्रक, कोथिंबीर आणि एक लिंबू आणि बनवण्यासाठी तेल। तर चला आता आपण पाहूया मिक्स व्हेज कसं बनवायचं। आता आपण एका पॅन मध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी अख्खे मसाले टाकत आहे। धने वगैरे मी त्याच्यातच टाकले, हे बघा। ते थोडे तरतरले तर आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत आणि अर्धी वाटी काजूची कणी, काजू पण घेऊ शकता तुम्ही। ते मस्त असं आपण भाजून घेणार आहोत। तर त्याच्यामध्ये आपण लसूण, हिरवी मिरची, आणि अद्रक पडला, दोन चिरलेले कांदे, टोमॅटो, आता आपण हे थोडं शिजवून घेणार आहोत। मस्त असे परतून झालेले, तर आपण आता हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहोत आणि आपण दुसरी फोडणी बघणार आहोत। आता आपण एका पॅनमध्ये थोडेसे तेल घेतलेले, त्याच्यामध्ये आता आपण दुसरी फोडणी देऊ। मी त्याच्यामध्ये पहिल्यांदा गाजर टाकून घेणार आहे। थोडेसे परतून झाले का त्याच्यामध्ये मी 1 वाटी फरसबी टाकणार आहे आणि बेबी कॉर्न टाकणार आहे। म्हणजे चांगल्या प्रकारे ते मी शिजवून घेणार आहे। 1 वाटी मटेरियल टाकणार आहे। मस्त असं आपण आता शिजवून घेऊ। भाज्या थोड्याशा आपल्याला क्रंचीच ठेवायच्या आहेत, तर मिक्स व्हेजमध्ये भाज्या थोड्या कच्च्याच चांगल्या लागतात। याच्यामध्ये मी आता 1 वाटी फ्लावर टाकणार आहे। आपल्या या भाज्या मस्त अशा परतून झाल्यात, तर आता आपण त्याच्यामध्ये शिमला मिरची आपण पहिल्यांदा नाही टाकली, कारण शिमला मिरची ही लगेच शिजते, तिचं पाणी होऊन जाईल, म्हणून आता टाकणार आहोत। आता मी 1 वाटी लाल शिमला मिरची टाकते, 1 वाटी पिवळी शिमला मिरची टाकते आणि 1 वाटी हिरवी शिमला मिरची टाकते। तर आपण मस्त आपण त्याच्यामध्ये आता भाजून घेणार आहोत। बघा मस्त अशी कलरफुल भाजी दिसते ना, किती रंग झाले बघा त्याचा।
मस्त असं आपलं मिक्स भाज्या भाजून झालेल्या आहेत तेलामध्ये थोड्या. तर आता ते पण बाजूला काढून घेणार आहोत आणि आता आपण पुढची कृती बघणार आहोत. तर असं आपलं आता हे वाटण थंड झालेलं आहे, तर ते आता आपण मिक्सरला वाटून काढून आहोत. थोडंसं पाणी टाकून आपण ते वाटून घेणार आहोत. आता मी या वाटणमध्ये 1 वाटी दही पण टाकणार आहे, ती पण मी मिक्सरला वाटून काढणार आहे. तेल गरम केलेलं आहे 2 चमचे. आता मी वाटलेलं वाटण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. मस्त असं आता हे तेल सुटेपर्यंत मी परतून घेणार आहे. ग्रेव्हीला आपलं तेल सुटत चाललेलं आहे, तर आपण त्याच्यामध्ये आता अर्धी चमच हळद, एक दीड चमच आगरी मसाला, अर्धी चमच काश्मीरी लाल मिर्च, अर्धी चमच गरम मसाला, 1 चमच किचन किंग मसाला आणि 1-2 चमचे कांदा लसूण मसाला टाकणार आहोत आपण आणि चवीनुसार मीठ आणि थोडीशी कसुरी मेथी चुरून टाकणार आहोत त्याच्यामध्ये. आता आपण हे मस्त असं मिक्स करून घेणार आहोत ग्रेव्हीमध्ये. मस्त असं एकजीव करून घेणार आहोत. थोडंसं ग्रेव्हीमध्येच मसाले शिजवून घेणार आहोत आपण. हे बघा मस्त असं मस्त 1-2 मिनटे त्यांना परतून घेणार आहोत आपण. मसाले पण आपले शिजून निघले पाहिजे. असे शिजले का आपण त्याच्यामध्ये ज्या आपण तळून घेतलेल्या भाज्या आहेत त्या टाकणार आहोत. मस्त असं मिक्स करून घेणार आहोत. आपण याच्यामध्ये 1 ग्लासभर पाणी टाकून घेणार आहोत. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे असेल त्या हिशोबात तुम्ही पाणी टाकू शकता. मी अजून 1 ग्लास पाणी टाकणार आहे कारण जास्तीच घट्ट आहे, म्हणून मी 1 ग्लास पाणी अजून टाकणार आहे आणि चांगली अशी उकळी काढून घेणार आहे.
शिजलेलं आहे तर वरून आपण थोडीशी साखर टाकणार आहोत आणि एक अर्ध्या निंबूचं रस. कारण मी दही टाकले त्यामुळे थोडंसंच निंबू टाकून घेणार आहे. आणि 1 वाटी फ्रेश क्रीम म्हणजे साय टाकणार आहे मी. तुम्ही फ्रेश क्रीम पण वापरू शकता. बघा मस्त असं रंग आलेलं आहे आपल्या भाजीला. तर आता आपण एक उकळी काढून आपली भाजीचं होईल. वरून आपण आता कोथिंबीर टाकतो. बस मस्त झालेली. आता मी गॅस बंद करणार आहे. बघा फ्रेंड्स, मस्त झणझणीत असं रेस्टॉरंट स्टाईल मिक्स व्हेज तयार झालेलं आहे. कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन रेसिपी सोबत.